हाय मंडळी, गुड मॉर्निंग। तर आज आम्हाला बाहेर मार्केटला जायचं आहे। कशासाठी जायचं मी तुम्हाला सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते मी आता काय बनवते। तर इकडे छान असा मस्त गरमागरम चहा ठेवला आहे आणि सगळ्यांना सकाळी उठल्या उठल्या थंडीच्या दिवसात तरी चहा हवा असतो, हो ना मंडळी। आणि इकडे पिऊसाठी अवनीसाठी 2 बॉईल टाकलेले आणले। म्हणत होते हो 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 मला चहा फार आवडते बाबा। आणि हो इडली सॉरी आप्प्यांचं पण पीठ टाकलेलं आहे मी रात्रीच, ते पण बनवायचं, ते पण दाखवते तुम्हाला। हे बघा मी रात्रीला आप्प्यांचं पीठ टाक छान झालं आहे फर्मेंट, त्या दिवशी झालंच नव्हतं। हे बऱ्यापैकी चांगलं झालं आहे, नाही तर त्या दिवशी असं पण दिसत नव्हतं। हे आप्प्यांसाठी आहे बाय द वे, त्या दिवशी इडलीसाठी होतं। छान झालं आहे। आता याच्यामध्ये थोडं मीठ घालते, थोडं पाणी घालावं लागेल, मग आप्पे बनवते। मागच्या संडेची गोष्ट आहे वाटतं, त्या दिवशी ना बिलकुल म्हणजे थंडीमुळे फर्मेंट नाही झालं होतं वाटतं। इडलीचं पीठ टाकलेलं होतं, तर आम्हाला कळालंच नव्हतं नेमकं कशामुळे काय प्रॉब्लेम होतोय। तर पण मग मला शेजारच्या ताई बोलल्या होत्या की ते थंडीमुळे होतं गो असं। तर आता म्हटलं त्याच्यात थोडं मी खाली ठेवलेलं होतं आणि थोडं जास्त झाकण वगैरे जड ठेवलं, त्याच्यामुळे बऱ्यापैकी व्यवस्थित झालं आहे। तर आता बघूया कशा होतात, तर सो स्टे ट्यून। तर चटणी बनवायला घेतली, शेंगदाणे भाजून घेतले, आता साल काढून घेते। इकडे आता मिरची भाजून घेतली आहे तेल टाकून थोडं, आता लसूण घेते आणि मग मिक्सरमधून काढून घेते कोथिंबीर टाकून। हाय मंडळी, तर बघू शकता तुम्ही किती छान आप्पे झाले होते। टेक्स्चर पण इतकं सुंदर आलं होतं, त्याला काय सांगायचं इतकं। आणि टेस्टी तर चटणी तर त्याहून टेस्टी झालेली तिने। हे बघा बहीण भाऊ किती मस्त एन्जॉय करत आप्प्यांचा आनंद घेत होते। आणि हो इतके छान झाले होते ते। पिऊला तर दमच निघत नव्हता, म्हणजे तिला असं झालं होतं केव्हा करशील आणि केव्हा मला देईल, म्हणजे तिला आप्पे पात्रामधून म्हणजे ते गॅसवरून काढायची सुद्धा धीर नव्हता, इतकं तिला वेळ लागलं होतं की मला कधी देशील असं। आणि मग आप्पे खाल्ले मस्तपैकी, त्याच्यानंतर तयार झालो आणि मार्केटला आलो। मी तुम्हाला आधीच म्हटली की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते म्हणून। मग ते आम्ही आलो होतो पिऊला स्वेटर घेण्यासाठी। मागच्या वर्षी पण घेतलं होतं, पण ते आता तिला होत नव्हतं म्हणून म्हटलं जाऊ द्या आता तिला नवीन घेऊन येऊया। आणि हे 2 ठिकाणी असतात, म्हणजे आमच्या इथं GS ग्राउंड म्हणून एक एरिया आहे, तिथं 2 साईडला एका साईडला टिबेटियन लोकांचं असतं आणि एका साईडला आपल्या लोकांचं असतं, म्हणजे आपल्या इंडियातल्या महाराष्ट्रातले वगैरे असं। तर दोघं साईडला मागच्या वर्षी आम्ही जेव्हा घेतलं होतं पिऊला त्यावेळेस इकडनं खूप आपल्या लोकांकडनं तेव्हा खूप छान होते त्यांच्याकडे क्वालिटी वगैरे। आणि यावेळेस तर मला तिथं काही आवडले नाही पिऊसाठी, आणि म्हटलं चला आलो आहे नवरोबाला, म्हटलं चला मला पण घेऊन देता का एक। मग म्हणे घे पण फोनपे तूच कर। म्हटलं चला ट्राय तर करून बघूया। 1-2 ट्राय केले, बट मला काही आवडलं नाही। आणि आवडले असते पण, बट मी मागच्या वर्षीचं मी पण घेतलेलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं काय करणार, ते 2-2, 3-3 स्वेटर पडून असतात। आणि आपल्यालाच म्हणजे कसं होतं ते दरवर्षी गेलो तिथं काहीतरी घेण्या म्हणून, तर आवडलं की आपण घेऊनच येतो। म्हटलं नको मला काहीतरी नवीन घेईन मी, नंतर घेईल पण।
मग पिऊलाच घेतलं आणि पण ते बघितलं मी, छान छान होते. तिबेटियन लोकांकडे पण खूप सुंदर होते. मग नंतर इकडे खूप फिरलो आम्ही, पण आम्हाला काही आवडलं नाही पिऊसाठी. अंडर 19 असेल, ओपन डिस्ट्रिक्ट असेल, विजय लोहार आणि स्वप्नील सूर्यवंशी यांनी बहुतेक सामन्यामध्ये सलामी दिली जळगाव जिल्ह्यामध्ये. आणि सरळ हाता दीपक रामकुटे जागा दिसला. तर स्वप्नील सूर्यवंशी याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर MPSC पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालेले आणि सध्या ते याच्याचे ऑफिसर आहेत, राष्ट्रपती अधिकारी आहेत. आपल्या खेळाडूंना बऱ्याच वेळा अटेस्टेशनसाठी फिरावं लागतं. आपल्या खेळाडूंना माझ्यावर विनंती असेल की आपल्याला अटेस्टेशन पाहिजे असेल तर स्वप्नील सूर्यवंशी आपल्यासाठी केव्हाही हजर आहेत. मग आलो तिबेटियन लोकांकडे. तोपर्यंत बघितलं तर मध्ये सेंटरलाच मॅच चालू होती. मग काय यांना काय मोह आवरला गेला आणि मग म्हणे मी येतो, तर 5 मिनटं थांबतो इथं. मी गाडीजवळ थांबले आणि ते थोडे पुढे गेले मॅच बघायला. आणि मग तोपर्यंत मी पण म्हटलं पिऊला, चल आपण इथं गाडीजवळ किती वेळ थांबते, चल आपण आतमध्ये जाऊया. मग आम्ही आलो. इतकी गर्दी होती इकडे, कारण की तिकडच्या साईडला बिलकुल स्वेटर चांगले नव्हते, म्हणून सगळे लोक तिकडून रिटर्न इकडे येत होते. मग काय तिला थोडं बघितले. मग तिला कानाची टोपी घालायची होती, कधी बेल्ट लावायचा होता, कधी ते, हे बघा तुम्ही किती तिला इतकी एन्जॉय करत होती ती त्याच्यासोबत. मग मी हे स्वेटर बघितलं. मग खूप सारे बघितले. कसं दिसतंय? आवडला? लाईक कर. कसं आहे? छान छान. त्याच्यात कलर विचार ना. हे पण तसं छान दिसतंय. पिया तुम्ही बघितला. मग तो तिला व्हाईट कलरचा एकदम छान रॅबिट सारखा दिसत होता. मग हे म्हणे हेच घेऊया, तेच फायनल केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो मार्केटला. यांना शूज वगैरे घ्यायचे होते आणि मग मार्केटला आलो म्हणजे ज्वेलरी आणि कधीतरी क्लचर, पिन, बेल्ट काहीतरी घेण्याशिवाय मी राहत नाही. आणि तो मोह काही आपल्याकडनं आवरला जात नाही. किती पण आपण मनाला म्हणायचं की मला ह्यावेळेस जायचं आहे आणि काहीच घ्यायचं नाही, असं कधीच होत नाही. तरी पण मी खूप साऱ्या वस्तू आज पण घेऊनच आली. मला ॲक्च्युली मी ठरवलं होतं की मी मार्केटमध्ये काहीच घेणार नाही, फक्त पाणीपुरी खाईल आणि घरी येईल. बट तसं काही झालं नाही. मी पिऊसाठी छान असे क्लचर आणले, छोटे छोटे माझ्यासाठी आणले, असं बरंच काही काही घेऊन आली. आणि घरी आल्यानंतर पिऊताईने हा रॅबिट पण घ्यायला लावला होता छोटा. त्याला ती गला म्हणते, गला 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 गला. शेवटी घेतला आणि त्याला मस्त जेव घालत होती बघा, आणि मस्त एन्जॉय करते त्याच्यासोबत. असा संपवला आजचा दिवस. आणि व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा, शेअर करा मंडळी, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.